कथेचा पूर्वार्ध. गेल्या भागात आपण पाहिले की राज गावी गेला होता. ते राधाला माहीत नव्हतं. तो असा अचानक न सांगता गेला म्हणून राधा नाराज होती. आता पाहू पुढे. कॉलेजला जाण्याची इच्छाच नव्हती, पण परीक्षा जवळ आल्या होत्या म्हणून जाणं गरजेचं होतं. काल किती छान मूड होता आणि आज तिला राजची काळजी वाटत होती. पहिल्यांदाच असं झालं होतं. ती तयार होऊन आली. तिचा उतरलेला चेहरा पाहून आईने विचारले, राधा, बरं वाटत नाही का? आई, मी ठीक आहे. राधा, परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नको. नेहमीप्रमाणे तू छान मार्क काढशील. आई डोक्यावर हात फिरवत म्हणाली, नाही ग आई, मी अजिबात विचार करत नाही. असाही माझा अभ्यास झाला आहे. बरं, आज आम्ही वैदेहीच्या घरी जाणार आहोत, लग्नाची तारीख फिक्स करायला. ठीक आहे आई, मला तर यायला जमणार नाही. आज जास्त वेळ क्लास आहे. राधा काल खूप खुश होती आणि आज आईला आज जाणवत होतं ती नाराज आहे. रमेश आला. नेहमीप्रमाणे तो तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. आज मात्र ती जास्त बोलत नव्हती. ती निघून गेली. आई, आज राधाला काय झालं? शांत दिसत होती. माहित नाही काय झालं, तरी तिला मी म्हणाले, अभ्यासाचं टेन्शन घेऊ नको, परीक्षा जवळ येत आहेत. जास्त विचार करते आहे असं वाटतंय. आई, मला चांगलं माहीत आहे, ती परीक्षेचं अजिबात टेन्शन घेत नाही. खूप हुशार आहे. चहाचा घोट घेत तो म्हणाला, बरं रमेश, तुझ्या लक्षात आहे ना आज वैदेहीच्या घरी जायचं आहे? त्यांच्या ओळखीचे ब्राह्मण आहेत. ते लग्नाची तारीख सांगणार आहेत. हो आई, लक्षात आहे. मी लवकर कामावरून येईन. आपण सगळेच जाऊया. तुला सांगायचं राहून गेलं, राधाला यायला जमणार नाही म्हणाली. का? तिला जमणार नाही? ती आपल्यासोबत पाहिजे. लगेच त्याने राधाला फोन लावला. राधा, तू आमच्यासोबत वैदेहीकडे यायचं आहे. दादा, खरंच खूप अभ्यास आहे, आज नाही जमणार. ते मला माहीत नाही, तुला यायचं आहे असं म्हणत त्याने फोन ठेवला. राधाला माहीत होतं ती गेल्याशिवाय रमेशही जाणार नाही. रमेश तिला जमणार नसेल तर राहू दे. आई, असं कसं राहू दे? बहीण आहे माझी, माझ्यासोबत पाहिजे ती. तिला जमणार नसेल तर नंतर कधीतरी जाऊया. नको तसं करायला. चांगल्या गोष्टींना उशीर नको. जाऊया आजच. इथे राधा कॉलेज सुटल्यावर लायब्ररीमध्ये येऊन बसली. ओवी देखील सोबतीला होती. ओवी पाहत होती राधा शांतच होती. राधा, काय ग, किती शांत बसली आहेस? राजच आहे तुझ्यासाठी सर्वस्व, आम्ही काहीच नाही का? ओवीच्या बोलण्यामुळे राधाची तंद्रीभंग झाली. नाही ग ओवी, तसं काही नाही. तसंच आहे राधा, कालपासून बघते आहे मी, शांतच झाली आहेस. राज येईलच 4 दिवसात. किती विचार करते आहेस? पुरे आता. राधा काहीच बोलली नाही. राधा, क्लासचा टाइम झाला, निघूया? हो, राधा म्हणाली. ओवी आणि राधा क्लासला गेल्या. खरं तर राधाचे तिथेही लक्ष नव्हतं. घरी गेली. आई, बाबा आणि रमेश तयार होऊन बसले होते. राधाचीच वाट बघत बसले होते. राधा, जा पटकन फ्रेश हो आणि तयार होऊन ये. राधा रूममध्ये जाऊन तयार झाली. तिचा चेहरा अजूनही उतरलाच होता. राधा, काय झालं? रमेश म्हणाला. काही नाही दादा. मग हसरा चेहरा ठेव. राधाने गोड स्माइल दिली. वैदेहीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या घरच्यांनी खूप छान पाहुणचार केला. रमेश आणि वैदेही दोघेही एकांतात बोलण्यासाठी गेले. इथे राधा, आई आणि बाबा होते. राधा अजूनही राजच्या विचारात होती. त्याने मेसेजचा रिप्लाय दिला की नाही सतत पाहत होती. वैदेहीची आत्या नीलम देखील होती. नीलमला राधा खूप आवडली. नीलमचा मुलगा कियांशसाठी देखील स्थळ बघणं चालू होतं. तो एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. राधाच्या आईशी तिला बोलायचं होतं. नीलमने तिला बाजूला बोलवले. ताई, मी सरळ मुद्द्याचं बोलते. माझा मुलगा आहे, त्याचं नाव कियांश आहे. तो चांगल्या कंपनीत कामाला आहे. आम्ही त्याच्यासाठी मुलगी बघतो आहोत. मला तुमची राधा खूप आवडली. बघा, तुम्हाला जर पटत असेल तर बघण्याचा कार्यक्रम करूया. हे असं पटकन नीलम बोलली, त्यामुळे राधाच्या आईला काही सुचलं नाही. राधा आत्ताशी शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तिला तिच्या पायावर उभं राहायचं आहे. आत्ताच तिच्या लग्नाचा विचार नाही, राधाची आई म्हणाली. नीलमच्या मनात राधा भरली होती. ती म्हणाली, आम्हाला अशी घाई नाही, आम्ही थांबायला तयार आहोत. राधाला कियांश जर पसंत पडला आणि कियांशला राधा,
तर आपण थांबू शकतो. नीलमताई, मी घरी विचारून कळवते. लग्नाची तारीख फिक्स केली गेली. घरी आल्यावर राधा रूममध्ये निघून गेली. तिला कल्पना नव्हती की तिच्यासाठी स्थळ आलं आहे. आईने रमेश आणि तिच्या बाबांना सांगितलं. रमेशने कियांशचा फोटो बघितला होता. दिसायला हँडसम होता आणि सेटल होता. वैदेहीनेच त्याला सांगितलं होतं, आई, कियांश दिसायलाही छान आहे आणि चांगल्या हुद्द्यावर आहे. विचार करायला हरकत नाही. हो, पण राधा स्वतःच्या पायावर उभी राहिली, मग तिच्या लग्नाचं बघावं असं मला वाटतं. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला तो आवडला पाहिजे. एकदाचे 4 दिवस निघून गेले. राधा फार खुश होती. गेल्या गेल्या त्याला जाब विचारणार होती हे तिने मनोमन ठरवलं. ती लवकरच कॉलेजला गेली. क्लासरूममध्ये गेली. पाहते तर राज आला होता. कधी कॉलेज सुटतं ह्याची वाट पाहत होती. एकदाचे सगळे लेक्चर झाले. नेहमीच्या ठिकाणी सगळेच जमले होते. राजही होता. ओवी राधाला चिडवत होती. अमोल आणि राज दोघेही शांत होते. नक्कीच काहीतरी घडलं आहे असं राधाला मनातून वाटत होतं. अमोल आणि ओवी लायब्ररीत गेले. राधा आणि राज दोघेही एकमेकांना पाहत होते. त्याचा चेहरा फार उतरला होता. राजला काय झालं होतं? राधानेच बोलायला सुरुवात केली. काय हे राज, तू एकदाही मला सांगितलं नाही तू गावाला चालला आहे? राज मान खाली करून उभा होता. तो काहीच बोलत नव्हता. राज, मी तुझ्याशी बोलते, बोल काहीतरी. राजला काहीच बोलवत नव्हतं. राधाला काळजी वाटू लागली. राज, सगळं ठीक आहे ना? तिने त्याचा हात पकडत विचारले. कसं सांगू राधा? राजचा कंठ दाटून आला. राज, जे काही असेल ते मला सांग प्लीज. राधा, माझ्या मामाला हृदयविकाराचा झटका आला होता, म्हणून आम्ही गावी गेलो. आईचा मामावर खूप जीव. मामाला दवाखान्यात नेण्यात आले. मामाला ब्लॉकेज दाखवले. हार्ट सर्जरी करण्यास सांगितले. ऑपरेशन करायला जाण्याआधी मामाने आईला स्वतःची इच्छा बोलून दाखवली. काय इच्छा बोलून दाखवली? राधा, मामाची इच्छा होती की मामाच्या मुलीचं वंदनाचं लग्न माझ्याशी व्हावं. हे ऐकताच राधाचा चेहरा उतरला. राजला पुढे बोलवेना. राधा, भावनेच्या भरात आईने मामाला वचन दिलं, माझं लग्न मामाच्या मुलीशी करणार. हे ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आलं. पायाखालची जमीन सरकली. राधा, मी आईला सांगितलं मला तू आवडते, पण आईने माझं ऐकलं नाही. ती मला म्हणाली, मामाला वचन दिलं आहे, तू जर वंदनाशी लग्न केलं नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन. राधा, आई हट्टाला पेटली आहे. मला काहीच सुचेना. राधासाठी हा खूप मोठा धक्का होता. राजवर मनापासून प्रेम केलं होतं आणि असं अचानक काही होईल वाटलं देखील नव्हतं. ती फार दुःखी झाली. बराच वेळ ती शांत बसली. त्या दुःखात देखील तिने राजचं सांत्वन केलं. तिला सर्व बोलायला जड जात होतं. राज, मी तुझ्यासोबत खूप स्वप्न सजवली होती. तुझ्याशिवाय मी आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही. हे सर्व ऐकून मला काय बोलावं सुचेना. मला माहीत आहे तू कात्रीत अडकला आहेस. राज, फार वाईट वाटतंय. रडून घ्यावं असं वाटतंय. राज, हेच आपल्या नशिबी लिहिलं होतं. तुला असं वाटत असेल हे सगळं सर्व सहज एक्सेप्ट कसं काय केलं? ह्याचं कारण तुझं प्रेम आहे. तुला त्रास झालेला मला बघवणार नाही. आईचे वचन तू पाळ. आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि राहील. राधा, मी तुझा अपराधी आहे. अनेक स्वप्न दाखवून मी माघारी फिरतो आहे. मला माफ करशील? राज, तुझी काहीच चूक नाही. तू वाईट वाटून घेऊ नको. तू मला खूप प्रेम दिलं, आपलं मानलं. जे घडतंय होतंय ते तू जाणून बुजून नाही करत. तू कसा आहेस हे मला माहीत आहे. तू असा विचार करू नको. कधी माझी गरज लागली तर हक्काने सांग. दोघांचे अश्रू अनावर झाले होते. बोलायची हिंमत होत नव्हती. काळजी घे राज. राधा निघून गेली. राज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनोमन माफी मागत होता. नियतीने डाव मांडून ठेवला होता. इतकं प्रेम केलं होतं, स्वप्न सजवली होती. एका क्षणात सारी स्वप्न कोसळली. क्रमश